म्हणजे तुमचं स्वागत आहे। आज मी कटला करी बनवणार आहे, कटला फिश करी बनवणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे घेतलेलं आहे। तर हे कटला फिशचे 6 पीस घेतलेले आहेत। हे 3 ते 4 माणसांसाठी 6 पीस कटला फिशचे घेतलेले आहेत। कोथिंबीर घेतलेली आहे थोडी, 2 लसणाचे कांदे घेतले, 1 टोमॅटो घेतला आहे, 1 कांदा घेतला आहे आणि 1 लिंबू घेतला आहे। मॅरिनेट करण्यासाठी लिंबू घेतलेला आहे आणि हा फिश करी मसाला घेतलेला आहे। तर आपण पहिल्यांदा फिशला आपण मॅरिनेट करायला ठेवूया। त्यासाठी फिश मॅरिनेट करण्यासाठी थोडंसं नमक टाकूया आणि थोडीशी हळद टाकून घेऊया, थोडीशी चिमूटभर हळद टाकून घेऊया। तर हळद टाकून झालेली आहे। आपण त्याला थोडंसं हलवून घेऊया, थोडंसं असं हाताने हलवून घ्या। असं हाताने फिशला हलवून घ्या। आता हे साईडला ठेवून देऊ आपण, अर्ध्या तासासाठी ठेवून देऊया साईडला। आता आपण हे बाकीचे लसूण वगैरे ते सोलून घेऊया, लसूण कांदा वगैरे सर्व चिरून घेऊया। जर रेसिपीमध्ये काय तुम्हाला कमेंट करायची असेल तर तुम्ही कमेंट करून मला कळवू शकता आणि माझ्या चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। आता हे कांदा चिरून झाला आहे, आपण ह्याला एका बाउलमध्ये काढून घेऊ। एका बाउलमध्ये काढून घेऊया। लसूण थोडासा सोलून घेऊया। लसूण टाकल्यामुळे चव जरा जास्त येते। लसणामुळे चव येते आणि आपण कोथिंबीर ही थोडीशी कुटून टाकणार आहे। कोथिंबीर थोडीशी कुटूनच टाकणार आहे आणि नंतर लास्टला वरून कट करून टाकणार आहे। सर्व करायच्या वेळेस अगोदर थोडंसं कोथिंबीर कट करून टाकणार आहे। कुटून टाकल्यामुळं कोथिंबीरीचा जो अर्क आहे तो पूर्णपणे भाजीमध्ये उतरतो, त्यामुळे मी कोथिंबीर कुटूनच मिक्स आहे। तर त्यासाठी मी 6 ते 7 पीस कटला फिशचे तुकडे घेतलेले आहेत, हे पाहून घ्या। आणि ह्याला मी 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ लावून आणि मी हे अर्धा लिंबू ह्याच्यावर पिळणार आहे आणि ह्याला मॅरिनेट करण्यासाठी मी साईडला ठेवणार आहे। आता थोडा वेळ ठेवणार आहे। ह्याच्यावर बिया पडलेल्या काढून घ्या लिंबाच्या आणि ह्याला थोडंसं असं हलवा आणि हे साईडला ठेवून द्या। आता हे कटला करी रेसिपी बनवण्यासाठी मी 15 ते 20 लसणाच्या कळ्या घेतल्या, ते बारीक करून घेतलेले आहे। त्यानंतर 1 ते 1.5 इंचाचं अद्रक बारीक करून घेतलेलं आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर मी कुटून घेतलेली आहे, बारीक खलबत्त्यामधून कुटून घेतली। 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर मी चाकूने कट करून ठेवलेली आहे, लास्टला मी वरून टाकणार आहे। आणि मी फिश करी बनवण्यासाठी हा मसाला यूज करणार आहे, बॉन कंपनीचा फिश मसाला आहे। तर हे सर्व मसाले मी यूज करणार आहे आणि त्यानंतर मी रेड चिल्ली पावडर 2 ते 3 चम्मच यूज करणार आहे। हे जी रेड चिल्ली पावडर आहे 2 ते 3 चम्मच मी यूज करणार आहे। चला आपण आता
फिश करी बनवायला चालू करूया. सर्वप्रथम आपण गॅस चालू करून घेऊया. त्याच्यावरती एक स्टीलचा पॅन ठेवूया. कटला करी बनवण्यासाठी आपण स्टीलचा एक पॅन ठेवूया. थोडीशी कढई गरम होऊन द्या. गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे. स्टार्टिंगला तेलच टाकणार आहे. त्यानंतर आपण कांदा टाकणार आहे. ह्या पद्धतीने सर्व मसाला भाजून घेणार आहे. आनंद किचन रेसिपीज मध्ये सर्वांचे स्वागत आहे. माझ्या चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माझी रेसिपी जर छान वाटली असेल तर नक्की कमेंट मला करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला कळवा. रेसिपीबद्दल कशा पद्धतीनं झाली ते मला, त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. चला, आता आपण कढई गरम झाली आहे तर त्या कढईमध्ये आपण हे चिरलेला कांदा आधी टाकून घेऊ. हा चिरलेला कांदा मी टाकून घेऊ. चिरलेला कांदा टाकून घेऊ. थोडं त्याला हलवून घेऊया थोडासा. थोडं हलवून घेऊ आणि त्याच्यामध्ये छोटे चम्मच 4 ते 5 ऑइल ॲड करूया आपण. 4 ते 5 चम्मच ऑइल. ह्या साईजचे 4 ते 5 चम्मच तुम्ही ऑइल ॲड करा. तुम्हाला आवश्यकतेनुसार तुम्ही तेल टाका. जर तुम्हाला थोडंसं कमी हवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं तेल कमी यूज करा. पण 4 ते 5 पळी तेल सफिशियंट आहे, कारण त्याला मसाला थोडा भाजायला तेवढं तेल आवश्यक आहे. तर 4 ते 5 पळी तुम्ही तेल टाका. पण फिशला मॅरिनेट करताना नमक टाकले आणि हळदी त्याच्यामध्ये टाकलेली आहे. तर आपण ह्याच्यामध्ये आपण आता सध्या नमक नाही टाकणार आहे. नमक थोडंसंच टाकू, अर्धा चमचा टाकू, कारण 1 चमचा आपण फिश मॅरिनेट करण्यासाठी टाकलेला आहे. हळद 1 चम्मच टाकलेला आहे, तर आपण हळद ह्याच्यामध्ये नाही टाकणार आहे. कांदा असा लाल होईपर्यंत भाजून घ्या. थोडासा हलका ब्राऊन कलरचा होईपर्यंत भाजून घ्या. शक्यतो करून देशी पद्धतीने कशी रेसिपी होईल या गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे. कारण हे सर्व मसाले मी होममेड केलेले, हाताने खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहे. कारण मिक्सरमध्ये बारीक करून त्याची टेस्ट लागत नाही. तर आपला कांदा असा थोडा ब्राऊन झाला आहे, तर आपण ह्याच्यामध्ये लसूण ॲड करूया. लसूण ॲड करूया आणि त्याला जरा हलवून घेऊ. गॅसची फ्लेम थोडी कमी करू, जेणेकरून आपला मसाला जळणार नाही. आता थोडीशी आपण ही अद्रकची जी पेस्ट आहे बनवली आहे होममेड हाताने, ते टाकून घेऊ. त्याला थोड्या वेळ भाजून घेऊया. भाजताना लक्ष ठेवा, लो फ्लेमवरतीच भाजा. कारण जास्त फ्लेमवरती जर भाजलं तर करपण्याची शक्यता असते आणि मग टेस्ट बिघडण्याची शक्यता जास्त आहे. तर लो फ्लेमवरती रेसिपी करा. आता हे टॅमॅटो मी ॲड करत आहे त्याच्यामध्ये, कापलेले टॅमॅटो. भाजून घ्या चांगले. टॅमॅटोमुळे चांगले टेस्ट येते. जरा टॅमॅटो घातल्याने तुम्ही नक्की यूज करून पहा.
आता थोडा वेळ हे भाजू द्या, सर्व मिश्रण भाजू द्या, फ्राय होऊ द्या. हलवत राहा जरा, ते थोडं थोडं हलवत राहा. तर मी बॉन्ड कंपनीचा फिश मसाला 2 ते 2.5 चमचे ॲड करतो त्याच्यामध्ये. चांगलं हलवून घेतो. आणि हे मी बारीक केलेली कुटून घेतलेली कोथिंबीर आहे ते ॲड करतो. तर हे सर्व मसाला तुम्ही मिक्स करून घ्या व्यवस्थित, आणि व्यवस्थित तुम्ही फ्राय करून घ्या. मसाला टॅमॅटो इथं थोडासा फ्राय होऊन द्या. असं खाली नाही लागलं पाहिजे, थोडीशी अजून लो फ्लेम करू आपण. आता आपण लाल तिखट 1.5 चमचा ॲड करूया आपण. लाल तिखट 1.5 चमचा. तुम्हाला जेवढं हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही लाल तिखट ॲड करू शकता. मी हा 1 फुल चमचा आणि 1 हाफ चमचा, 1 हे हाफ चमचा लाल तिखट मी ॲड करतो. हे सर्व तुम्ही मिश्रण हलवून घ्या, छानपैकी असं हलवून घ्या. छानपैकी हलवून घ्या. आता मग आपण हे मॅरिनेट केलेला जो फिश आहे याला कमीत कमी 30 मिनटे होऊन गेलेले आहेत मॅरिनेट करून. ते ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे. आणि हे पूर्णपणे मिक्स करून घ्या. फिशला सर्व मसाला लागायला हवा. छानपैकी 3 ते 4 मिनटं तुम्ही फिशला फ्राय करून घ्या. कटला फिश हा खाण्यासाठी पौष्टिक आहे. हप्त्यातून 1 वेळा तरी बनवायला हवा. हे छानपैकी फ्राय करून घ्या. मी पारंपरिक पद्धतीनुसार ही रेसिपी बनवत आहे. मी ह्याच्यामध्ये मिक्सरचा यूज केलेला नाही आहे, मी खलबत्त्याचा यूज केला आहे. खलबत्त्यावरूनच सगळे मसाले मी बारीक केलेले आहे. त्यामुळं जी आपली टेस्ट आहे, ओरिजिनल टेस्ट टिकून राहते. आपली जी खाण्याची ओरिजिनल जी टेस्ट आहे ती टिकून राहते. तर थोडी लो फ्लेम करूया आणि ह्याच्यामध्ये आपण 2 ते 3 छोटे ग्लास पाणी ॲड करूया. मी ह्याच्यामध्ये 3 ग्लास छोटे ग्लास 3 ग्लास मी पाणी ॲड केलंय. आता ह्याला 15 ते 20 मिनटं तुम्ही 15 ते 20 मिनटं थोडा फ्लेम हाय करा आणि ह्याला शिजवून घ्या.
15 ते 20 मिनटं हे फिश करी शिजवून घ्या. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे आनंद किचन रेसिपीज. माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. जर माझ्या रेसिपीबद्दल तुम्हाला तुमच्या काय प्रतिक्रिया असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. नक्की शेअर करा. मला आवडेल ते शेअर केलेलं आवडेल. ते अजून काय बेटर काय होऊ शकतं का मी त्याच्यामुळे इम्प्रूव्ह करू शकतो. पारंपरिक पद्धतीनुसार आता बरेच बनवत नाही आहे रेसिपी. आता नवनवीन रेसिपी निघालेली आहेत, मशीन निघालेली आहे. प्रत्येक मसाला बारीक करण्याची मशीन आहे, पण त्यामुळे टेस्ट कमी होत आहे. तर मी होममेड मसाला तयार करून हाताने कुटून सर्व मसाला ही रेसिपी बनवत आहे. तर ह्याला आपण 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया. 5 ते 10 मिनिटासाठी ह्याला झाकून ठेवूया आपण. आपली फिश करी शिजलेली आहे, तर आपण त्याला झाकण खोलूया. मस्तपैकी अशी आपली कटला फिश करी तयार आहे. त्याच्यावर थोडी आपण कापलेली कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकून घेऊ आणि सर्व करण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेऊया. पाहून घ्या, फिश छानपैकी असा शिजलेला आहे. आपण ह्याच्यामध्ये करी टाकूया. तिखट तुमच्या पद्धतीने तुम्ही टाकून घ्या. मला जेवढं लागणार आहे त्या हिशोबाने मी तिखट टाकलेलं आहे. तर आपली फिश करी तयार आहे. तुम्ही नक्की करून पहा, मला कळवा. कटला फिश करी तयार आहे, तुम्ही पाहू शकता. किती